हे गाईज, तर गणपतीच्या डेकोरेशनसाठी यावर्षी आम्ही काय बनवणार आहोत हा प्रश्न खूप मोठा आहे. परंतु आज आम्ही चाललेलो आहोत गणपतीच्या डेकोरेशनच्या शॉपिंगला पुण्यातल्या रविवार पेठेमध्ये. यावर्षी काय काय नवीन आलेलं आहे, काय डेकोरेशनचं वेगवेगळं सामान मिळणार आहे, सगळं काही या ब्लॉग मध्ये इन्क्लुडेड आहे. सामान कुठून घ्यायचं, काय घ्यायचं, एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड. सो स्टे ट्यून, कारण खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आज दहीहंडीचा दिवस असल्यामुळे खूप प्रमाणात ट्रॅफिक आम्हाला लागणार होते, म्हणून आम्ही दुपारच्या वेळात निघालेलो होतो रविवार पेठेच्या दिशेने, कारण आम्हाला होलसेलमध्ये आणि मोठ्या प्रमाणात सामान इथून घ्यायचं होतं. तरी ट्रॅफिक आम्हाला लागलेलाच होतो. मंडईच्या चौकामध्ये मंडई पार्किंगला गाडी लावून आम्ही निघालो रविवार पेठेच्या दिशेने. तुम्ही इथे बघू शकता की श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि भाऊ रंगारी आणि त्याचप्रमाणे बाबूगेनू गणपतीचं किती प्रमाणात डेकोरेशन झालेलं आहे हे आम्ही इथे पाहिलेलं आहे आणि निघालेलो आहोत रविवार पेठेच्या दिशेने. पहिल्यांदा आम्ही पाहिलं होतं इथे हे ग्रासचे जे मॅट्स आहेत ते तुम्हाला 150 रुपीज किंवा 1500 रुपये डझन अशा पद्धतीने मिळणार आहे. या तुम्ही माळा ज्या बघू शकता या 150 रुपयाला 6 किंवा 250 रुपयाला 6 अशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला फुलांचे वेल खरेदी करायचे असतील तर 120 ते 140 रुपये जोडी अशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे. आता तुमच्या डेकोरेशनची थीम कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जसं की अशा प्रकारच्या माळा जर तुम्हाला हव्या असतील तर 400 रुपये जोडी किंवा 350 रुपये जोडी अशा पद्धतीने मिळणार आहे. अशा प्रमाणे जर पानांची वेल तुम्हाला हवे असतील तर 200 रुपये 12 म्हणजे डझन, एक 12 वेल तुम्हाला इथे मिळणार आहे. मनुराज ट्रेडिंग कंपनी या दुकानामध्ये पण तुम्ही जाऊ शकता. खूप मोठ्या प्रमाणात होलसेल मध्ये सामान आहे. आम्ही आमच्या डेकोरेशनसाठी बॅकड्रॉप म्हणून कागदाचा वापर करणार आहे, थर्माकोलचा वापर करणार नाही. त्याची खरेदी आम्ही इथून केली. पुढे तुम्ही इथे पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये थर्माकोल मध्येच एक वेगळं मटेरियल आहे, त्याचे रेडी डेकोरेशन इथे अवेलेबल आहेत. आणि आम्ही आमच्या डेकोरेशनला लागणारी तार इथून घेतलेली आहे, कारण आम्हाला तार यावर्षी लागणार आहे. जर तुम्हाला तुमच्या डेकोरेशनसाठी रेडी असे पुठ्ठ्याचे किंवा काय म्हणतात माउंट बोर्डचे जर कटआउट्स हवे असतील तर ते इथे आहेत अवेलेबल. 200 रुपयापासून 700 रुपयापर्यंत साईज नुसार अवेलेबल आहे. इथे वेगवेगळ्या जसे की पांडुरंग, गणपती बाप्पा यांचे कटआउट सुद्धा अवेलेबल आहे. आणि मागे जर तुम्हाला अशी वॉल करायची आहे तर 400 रुपये ते 200 रुपये अशा पद्धतीने अवेलेबल आहेत. सुट्टी फुलं जर तुम्हाला घ्यायची असतील, फॉर एक्झाम्पल तुमच्या डेकोरेशनसाठी तुम्हाला फुलं, माळा, गोटापट्टी माळा जर लागणार आहेत तर इथे अवेलेबल आहे. आम्ही इथे ही 100 रुपयाला 5 अशा प्रकारची हिरव्या कलरची डिझायनर पानं घेतलेली आहेत. त्याप्रमाणे तुम्ही कागदाची फुलं बघू शकता, ती सुद्धा 100 रुपये जोडी अशा पद्धतीने होती. इथे तुम्ही बघू शकता या फुलांच्या ज्या माळा आहेत त्या 150 रुपयाला 6 अशा पद्धतीने अवेलेबल आहेत. रेडी पद्धतीचे रेडी मखर इथे 3000च्या पासून पुढे त्यानंतर आमच्या थीमला अनुसरून बोरीआडीतल्या या दुकानात आम्ही गेलो होतो. आर्टिफिशियल फुलांच्या माळा, बाप्पाचे हार, गौरी गणपतीसाठी लागणारं सगळं डेकोरेशनचं सामान या दुकानामध्ये अवेलेबल आहे. रेट्स तुमच्या घेण्याप्रमाणे आहे. जर तुम्हाला आर्टिफिशियल दागिने घ्यायचे आहेत, आर्टिफिशियल फुलांच्या माळा घ्यायच्या आहेत तर हे 140 रुपयापासून स्टार्ट आहे. जर तुम्हाला गुलाबाच्या फुलांचं किंवा सनफ्लावरचं डेकोरेशन करायचं आहे तर 140 रुपये पर पीस किंवा 200 रुपये जोडी अशा पद्धतीने इथे अवेलेबल आहे. जर तुम्हाला अशा प्रकारच्या स्ट्रिंग्स घ्यायच्या आहेत तर 150 रुपये ते 240 रुपये जोडी अशा पद्धतीने अवेलेबल आहे. सगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल फुलं इथे आहेत ज्याचा वापर तुम्ही डेकोरेशनसाठी करू शकता. गोल्डन कलरचे फ्लावर्स किंवा गोल्डन कलरचे मोरपीस सुद्धा इथे अवेलेबल आहे. तर या वर्षीच्या आमच्या थीमला अनुसरून जी काही शॉपिंग आहे ती आम्ही केलेली आहे. तर या वर्षीची आमची थीम काय आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवणार आहे. आणि मी या दुकानातून किंवा रविवार पेठेतून काय शॉपिंग केली तेही तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून फॉर पार्ट 2, कारण पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला काय शॉपिंग केली, ती अफोर्डेबल होती की नाही हे सगळं शेअर करणार आहे. थँक्यू सो मच.